महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांची जी शोकसभा झाली त्याबद्दल आपण काय? आज दौंड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सर्व पक्षीयांच्या वतीने आज दौंडमध्ये शोकसभा संपन्न झालेली आहे. असा विश्वासच बसत नाही दौंडकरांना किंवा अख्ख्या महाराष्ट्राला की कैलासवासी अजितदादा पवार असं नाव घेण्याची वेळ आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर आलेली आहे. आणि ही वेळ येत असताना अजितदादांनी जी कामं या मागे केलेली आहेत, जे सर्वांची, सर्व पक्षीयांची, सर्व जाती धर्मियांची जे संबंध ठेवलेले आहेत, त्या संबंधातनं एक वेगळ्या प्रकारची भूमिका आपल्याला आज या ठिकाणी पाहायला मिळाली. अगदी लहानशा छोट्याशा गावामध्ये सुद्धा जिथे दादांची ओळख नाही किंवा अजितदादा कधी कुठे गेले नाही अशा ठिकाणी सुद्धा दादांवर जे नितांत प्रेम करणारे कार्यकर्ते असतील, सर्वसामान्य लोक असतील, कष्टकरी असतील, त्या सर्वांनी शोकसभा घेऊन दादांना आदरांजली वाहिलेली आहे. असा कुठला प्रसंग आहे का जो कायमस्वरूपी आपल्या स्मरणात राहील? तसे पाहायला गेले तर असे अनेक प्रसंग आहेत. दादांच्या बाबतीत सांगायचं जर झालं तर नुकतीच दौंड नगरपालिकेची निवडणूक संपन्न झाली. दादा दौंडला आले असताना दादांनी 2-3 अतिशय महत्वाच्या गोष्टी सांगितल्या की दौंड शहरावर यापुढे, यापूर्वी तर लक्ष दिलेलंच आहे, परंतु यापुढे नंतर अजून लक्ष देण्याचं काम आगामी काळामध्ये करणार आहेत. आज त्यांनी ज्या वेळेला ते दौंड मध्ये आले असताना दौंड मध्ये त्यांनी एका शैक्षणिक संकुलाची घोषणा केली होती. आणि तुम्हाला सांगतो, निवडणुकीतून साधारण 1.5 ते पावणे 2 महिने झालेले आहेत. त्या शैक्षणिक संकुलाचा म्हणजे निवडणुका झाल्या, त्याच्यानंतर महानगरपालिकेचा झाला, ते होत असताना सुद्धा त्यांनी 1 दिवस 2-3 दिवस मला बोलून त्या ठिकाणी त्याचे आराखडे तयार करायला लावले. आज ते सगळे आराखडे तयार आहेत. ते सगळे आराखडे तयार असून त्याला जी काही तरतूद करायची ती सुद्धा तरतूद त्यांनी केलेली आहे. निश्चितच जे ते बोलतात, गेले तरी दादांचं ते काम पूर्ण होणार आणि ते पूर्ण करायच्या दृष्टीने माझ्यासारखा कार्यकर्ता कटिबद्ध आहे.